नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सेतू हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. मात्र अवघ्या काही दिवसातच नागरिक इथल्या वाहतुकीचे नियम मोडताना दिसतायत. या सेतूला पिकनिक स्पॉट बनवल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यानंतर आता अटल सेतूवर चक्क ऑटो रिक्षा धावताना पाहायला मिळाली. त्यासोबतच काही तरुण एका कारमधून या मार्गावर हुल्लडबाजी करताना तसंच स्टंटबाजी करताना दिसून आले. यामुळे अटल सेतू हा वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटनेमुळेच चर्चेत आलाय. ऑटो रिक्षांना पुलावर बंदी असताना टोलबूथ पार करून रिक्षा सेतूवर पोहोचलीच कशी असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारलाय. विजय नामदास असं या ऑटो चालकाचं नाव आहे. सागरी पूल एक्सप्लोर करायचा आहे म्हणून त्यानं थेट आपली ऑटो घेऊन मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर एक फेरी मारली. यावेळी महामार्गावर असलेल्या अन्य वाहन चालकांच्या ते लक्षात आलं. त्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुण थांबला नाही. त्यानंतर तक्रार येताच शिवडी पोलीस अधिकाऱ्यांनी रिक्षाला ट्रॅक केलं आणि तरुणावर नियम मोडल्याप्रकरणी कारवाई केली. उलवे आणि चिर्ले टोल नाक्यावरून या तरुणानं रिक्षा आणली होती. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर असं का केलं असं विचारलं. त्यावेळी त्यानं सांगितलं की मला फक्त सागरी सेतूवरून प्रवासाचा अनुभव घ्यायचा होता. रस्त्यावर कोणतंही वाहन नव्हतं, त्यामुळे मी मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी असं केल्याचं त्यानं सांगितलं. तर दुसऱ्या एका घटनेत काही बेशिस्त तरुण वॅगनार गाडीतून हुल्लडबाजी करताना दिसून आले. गाडीच्या खिडक्यांमधून बाहेर येत हे तरुण नारेबाजी करताना दिसून आले. देशातील सर्वात लांब सागरी मार्ग असल्याने प्रवाशांची सुरक्षा आणि रहदारीचा विचार करून येथील प्रवासासाठी काही अटी आणि नियम लावण्यात आलेत. या पुलावरून मोटर बाईक, मोपेड, 3 व्हीलर, टेम्पो, रिक्षा, ट्रॅक्टर तसंच धीम्या गतीने जाणाऱ्या वाहनांना परवानगी नाही. मात्र सततच्या या घटनांमुळे अटल सेतूवरील प्रवास आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अटल सेतूवर सेल्फीवीर पाहिले, रिक्षा पाहिली, तरुणांचे स्टंट पाहिले. आता सेतूवर फक्त पाणीपुरीचा स्टॉल टाकायचा राहिलाय अशा शब्दात नेटकऱ्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.